हॅलो स्टुडंट, आज आपण अँग्युलर मोमेंटम ऑफ अ रोटेटिंग बॉडी फाइंड आउट करणार आहोत. याआधी आपण कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी फाइंड आउट केलं, पॅरल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम एवढं पाहिलं होतं रोटेशनल मोशनमध्ये. नेक्स्ट पार्ट आहे अँग्युलर मोमेंटम. सरी बेसिक फॉर्म्युले माहीत पाहिजेत. लिनियर मोमेंटम फॉर्म्युला माहिती आपल्याला. काय लिनियर मोमेंटम? पी इज इक्वल टू एम व्ही. P linear momentum, M mass of a object, V velocity of a object. हे बेसिक आपण मोमेंटम म्हणून कन्सिडर करतो. बघा, अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला काय? L. नोटेशन आहे अँग्युलर मोमेंटम L. फॉर्म्युला R इंटू पी. R इंटू पी. या मोमेंटमला काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ मोमेंटम. आपण 11वीला शिकलो. मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स काय डिनोट करतो आपण? मोमेंट ऑफ अ फोर्स इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू फोर्स. हे आपण फॉर्म्युला पाहिला होता. मोमेंट ऑफ अ फोर्स. अँग्युलर मोमेंट मीन्स मोमेंट ऑफ अ मोमेंटम, दॅट इज मोमेंट ऑफ अ लिनियर मोमेंटम. एल इज इक्वल टू आर इंटू पी. हे आपण पूर्ण कन्सेप्ट, काय डेरिव्हेशन आहे, काय फॉर्म्युला आहे ते इथे बघणार आहोत. बघा, कन्सिडर करा हे एक अनयुनिफॉर्म रिजिड बॉडी. शेप कोणताही असेल, ॲक्सिस ऑफ रोटेशन असा असेल. एक नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर करा. पार्टिकल 1 मास m1, सेकंड पार्टिकल असेल मास m2 अप टू nth पार्टिकल. असे नंबर ऑफ पार्टिकल असतील. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन पहिल्याचं असेल r1, सेकंड r2 अप टू rn. हे आपण पाहिलं. बघा, तर हा पार्टिकल, फक्त फोकस करा ह्या पार्टिकलवर. काय करणार आहे? हा सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करणार आहे अबाउट पॉइंट O. काय होणार मग? ही सर्क्युलर मोशन असेल, ही सर्क्युलर ऑर्बिट. वेलोसिटी कशी असेल? टेंजेन्शियल वेलोसिटी v1, टेंजेन्शियल वेलोसिटी v1. सेम टेंजेन्शियल वेलोसिटी v2 अप टू टेंजेन्शियल वेलोसिटी vn. ओमेगा अँग्युलर वेलोसिटी, I मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट. काय फॉर्म्युला पाहिला होता आपण? I इज इक्वल टू समेशन MI/RI स्क्वेअर, वेअर I स्टार्ट्स फ्रॉम 1 ends to n. हा आपण फॉर्म्युला पाहिला होता. बघा, पुढे काय करणार आहोत? सिंपल इथे फॉर्म्युले दिलेले तेच आपल्याला यूज करायचे. बघा, रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी v, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. याचा फॉर्म्युला पाहिला होता. v इज इक्वल टू आर ओमेगा. v लिनियर वेलोसिटी, आर रेडियस, ओमेगा अँग्युलर वेलोसिटी. फॉर्म्युला बघायचा. बघा, ह्या केसमध्ये लिनियर वेलोसिटी ही प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. अँग्युलर वेलोसिटी प्रत्येकाची सेम असते. ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय? 2π/t असेल और 2π/n असेल. 2π/t और 2πn. t टाइम पिरियड प्रत्येक मॉलिक्युलचा सेम असणार आहे. 2π कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ओमेगा प्रत्येकाला कॉन्स्टंट. v इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आर इंटू ओमेगा. डिस्टन्स चेंज झालं तर काय होणार आहे? लिनियर वेलोसिटी चेंज होते. डिस्टन्स चेंज झाली की लिनियर वेलोसिटी चेंज होते. त्यामुळे v लिनियर वेलोसिटी प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे आणि अँग्युलर वेलोसिटी प्रत्येकाची सेम असणार आहे. बघा, काय होणार मग? v1 लिनियर वेलोसिटी फॉर फर्स्ट मॉलिक्युल किती असेल? r1 इंटू ओमेगा. फॉर सेकंड मॉलिक्युल v2 r2 ओमेगा अप टू vn इज इक्वल टू rn ओमेगा. समजले काय काय केलेले? नेक्स्ट, लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. लिनियर मोमेंटम काय फॉर्म्युला? P इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. बघा, फॉर फर्स्ट मॉलिक्युल लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट मॉलिक्युल काय होणार? P1 इज इक्वल टू फॉर्म्युला M1 V1. M1 आहे तसाच. V1 फॉर्म्युला काय? R1 ओमेगा. सेम फॉर सेकंड मॉलिक्युल M2 V2. पुढे M2 V2 काय? R2 ओमेगा.
अप टू nth मॉलिक्यूल काय मिळणार बघा, mn vn m2 rn ओमेगा. आपण फॉर्म्युला यूज केली. सेम यूज करा फॉर अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला काय, आर इंटू लिनियर मोमेंटम, रेडियस इंटू लिनियर मोमेंटम. बघा अँग्युलर मोमेंटम फॉर फर्स्ट मॉलिक्यूल काय होणार, L1 इज इक्वल टू R1 इंटू P1. P1 किती आहे, सॉल्व केला आपण, किती आहे P1, M1 R1 ओमेगा. L1 इज इक्वल टू R1 P1, P1 M1 R1 ओमेगा. R1 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 स्क्वेअर, M1 R1 स्क्वेअर ओमेगा आहे तसंच. पुढे L2 इज इक्वल टू R2 P2. R2 आहे तसाच, P2 ची व्हॅल्यू काय आहे, M2 R2 ओमेगा, M2 R2 ओमेगा. R2 स्क्वेअर काय मिळालं, M2 R2 स्क्वेअर ओमेगा. फॉर nth मॉलिक्यूल, अँग्युलर मोमेंटम फॉर nth मॉलिक्यूल काय होणार, Rn Pn. व्हॅल्यू पुट करा, Rn Pn काय होणार, Mn Rn ओमेगा. Rn स्क्वेअर, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. समजले फॉर्म्युले कशा आले ते, L1 L2 Ln. फॉर्म्युला काय मिळाला, M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M2 R2 स्क्वेअर ओमेगा, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. बघा नेक्स्ट, हे जर आपलं फॉर सिंगल मॉलिक्युल्स आपलं टोटल मोमेंटम कॅल्क्युलेट करायचंय टोटल बॉडीसाठी. ते काय होणार, टोटल मोमेंटम इज इक्वल टू काय होणार आहे, इकडे बघा प्रत्येकाच्या मोमेंटमची डायरेक्शन सेमच असणार आहे, कारण सगळे एकाच डायरेक्शनला मोशन करतायत. त्यामुळे काय करू शकतो आपण, डायरेक्टली अल्जेब्रिकली ऍड करू शकतो. त्यामुळे टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू L1 प्लस L2 अप टू Ln. यांची काय करणार आपण, ऍडिशन करणार, फर्स्ट टू लास्ट मॉलिक्युलचे काय करणार, ऍडिशन. बघा L1 फॉर्म्युला आपण पाहिला, किती होतो तो, L1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा. बघा M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. समजलं, हे ओमेगा 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 कॉमन आहे, घेऊ काय होणार मग बघा, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर इंटू ओमेगा. ह्याला आपण कसं लिहू शकतो, समेशन MI स्क्वेअर वेअर I स्टार्ट्स फ्रॉम 1 ends to n ओमेगा. ओमेगा हा टोटल फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, I मोमेंट ऑफ इनर्शिया मीन्स I इज इक्वल टू समेशन I स्टार्ट्स फ्रॉम 1 ends to n MI स्क्वेअर. हे व्हॅल्यू पुट करतो, I ओमेगा L इज इक्वल टू I ओमेगा, L इज इक्वल टू I ओमेगा, L इज इक्वल टू I ओमेगा, where I moment of inertia, omega angular velocity. angular velocity. बघा लिनियर मोमेंटम फॉर्म्युला काय होतो, लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. अँग्युलर मोमेंटम फॉर्म्युला आला I ओमेगा. मासला काय रिप्लेस केलं आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड V लिनियर वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटी मध्ये कन्वर्ट. समजलंय, युनिट काय असेल, L इज इक्वल टू फॉर्म्युला काय, I ओमेगा. I मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला इकडे, मास डिस्टन्स स्क्वेअर, मास kg डिस्टन्स मीटर स्क्वेअर, याला मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅल्यू पुट करा, kg मीटर स्क्वेअर. अँग्युलर वेलोसिटी युनिट रेडियन पर सेकंड, दॅट इज पर सेकंड. युनिट झालं kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. युनिट काय, अँग्युलर मोमेंटम
kg मीटर स्क्वेअर पर सेकंड, kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. समजलंय? लक्षात ठेवायचं आपल्याला फॉर्म्युला काय, L इज इक्वल टू R इंटू P, P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी, V इज इक्वल टू R ओमेगा. हे स्टेप वाईज जायचे. व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, ते मोमेंटम मध्ये पुट करायचं. नेक्स्ट अँग्युलर मोमेंटम मध्ये व्हॅल्यू पुट करायची. समजलंय? नेक्स्ट लेक्चरला आपण टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी बघू.